बातमी बुलढाण्यातून बुलढाणा जिल्ह्यामध्ये भाजपाचे मित्रपक्षांसोबत जुळत नसल्याचं समोर आले। त्यामुळे भाजपा स्वबळावर लढण्याच्या भूमिकेमध्ये त्यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र लढणार असल्याची चिन्ह आहेत। तर महाविकास आघाडीतही काँग्रेसने थेट वंचितसोबत घरोबा केल्याने पवार गट आणि ठाकरे गट नाराज असल्याची चर्चा आहे। खामगाव नगरपालिकेतून याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल खंडारे यांनी। पाहूया। नगरपालिका निवडणुकांची रणधुमाळी सध्या सुरू आहे आणि अवघा एक दिवस जे आहे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी बाकी आहे। यंदा देखील नगराध्यक्ष जनतेतून निवडला जाणार असल्याने प्रत्येकाला या ठिकाणी आपण नगराध्यक्ष होईल अशी आशा प्रत्येकाची पल्लवी झाला चित्र पाहायला मिळतं। मी खामगाव नगरपालिकेसमोर उभा आणि या खामगाव नगरपालिकेत कामगार मंत्री आकाश फुंडकरांच्या वहिनींनी भाजपाकडून या ठिकाणी उमेदवारी दाखल करणार असल्याचं जाहीर करण्यात आलं आहे। काँग्रेसकडून स्मिता भोसले म्हणून एका कार्यकर्त्याच्या पत्नीला या ठिकाणी नगराध्यक्ष पदाची उमेदवारी दिली गेली आहे। मात्र महत्वाची बाब जर खामगाव नगरपालिकेत आपण पाहिली तर नुकतेच काँग्रेस सोडून राष्ट्रवादी अजित पवार गटाचा घड्याळ हाती बांधणारे दिलीप कुमार सानंदा हे देखील आपला उमेदवार जो आहे तो या नगरपालिका निवडणुकीमध्ये उतरवणार असल्याने नेमका या तिरंगी लढतीमध्ये कुणाला खामगाव शहर वासीय कौल देतात ते पाहणं महत्वाचं असणार आहे। आज कागदपत्रांची जुळवाजुळव करत अनेक नगरसेवक पदासाठीचे असतील किंवा मग नगराध्यक्ष पदासाठीचे उमेदवार जे आहे उमेदवारी अर्ज दाखल करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। पुढचे काही तास फक्त या उमेदवारी अर्ज भरण्यासाठी शिल्लक असताना आज रविवार असून देखील सरकारने कालच यामध्ये बदल केला होता, कारण की ऑनलाईन पद्धतीने अर्ज करत असताना अनेक अडचणी जात होत्या। तर हा ऑनलाईन पद्धतीचा अर्ज आता ऑफलाईन स्वरूपात देखील या ठिकाणी उमेदवारांना करता येणार आहे। सोबतच रविवार आहे, सुट्टीचा दिवस आहे, तरी देखील उमेदवारी अर्ज जो आहे तो या ठिकाणी उमेदवारांना भरता येणार असल्याने मोठी धावपळ जी आहे उमेदवारांची शुक्रवारपर्यंत शनिवारपर्यंत होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत होतं। मात्र काहीसा दिलासा जो आहे या निर्णयामुळे इच्छुक उमेदवारांना मिळाला आहे। खामगावच्या राजकारणामध्ये आतापर्यंत आपण जर का पाहिलं तर अनेक मोठ्या घडामोडी जे आहेत ते घडून गेलेल्या आहेत। त्यामध्ये आता काँग्रेस हे वंचितची युती झाल्यानंतर आता महाविकास आघाडीतील घटक पक्ष देखील त्यामुळे नाराज असल्याचं बोललं जातं। एकंदरीत वंचितला सोबत घेत असताना महाविकास आघाडीने इतर घटकांना विश्वासात घेतलं नसल्याने तो देखील नाराजीचा सूर आहे। त्याचबरोबर फुंडकर कुटुंबियांनी कुटुंबातीलच उमेदवार दिल्याने भाजपच्या गोटातील अनेक जे इच्छुक उमेदवार आहेत ते मोठ्या प्रमाणावर नाराज असल्याचं बोललं जातं। त्यामुळे निश्चितच खामगाव नगरपालिकेतील चित्र कसं असेल याकडे संपूर्ण खामगाव शहरवासियांचं लक्ष लागून आहे आणि उद्यापर्यंत कोण कोण इच्छुक अर्ज टाकतात, कोण या ठिकाणी बंडखोरी करतं हे संपूर्ण चित्र जे आहे 17 तारखेला स्पष्ट होणार आहे। प्रफुल्ल खंडारे, जय महाराष्ट्र न्यूज, बुलढाणा।